देगावमध्ये भक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। बँड पथक टाळ मृदुंगांच्या गजरात भव्य मिरवणुकीसह श्री दत्त मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। देगाव भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं। नव्यानं जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा अत्यंत दिमागदार वातावरणात पार पडला। बँड पथकाच्या निनादात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनं संपूर्ण गाव दुमदुमून गेलं। मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक महिलांचा मोठा सहभाग तसंच धार्मिक झांज पथकांनी वातावरण अधिकच भक्तिमय केलं। जय गुरुदेवच्या घोषणांनी आणि ढोल ताशांच्या तालावर गावभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। आकर्षक सजावटीमुळं मंदिर परिसराला एक वेगळंच रूप प्राप्त झालं होतं। प्राणप्रतिष्ठा विधी दरम्यान अनुभवी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीनं पार पडले। कलशारोहणाच्या वेळी दत्त महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं या सोहळ्यात सहभाग घेतला। या भव्य सोहळ्याला नगरसेवक गणेश वानकर, सोमराज गायकवाड, इरण्णा मलशेट्टी, माऊली अवताडे, विजू जाधव, योगेश जाधव, मुकुंद जाधव, महादेव पाटील, राजू मोकाशी, संभा वाघ आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवली। त्यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पडले। गावकऱ्यांच्या एकजुटीनं उभ्या राहिलेल्या या मंदिरामुळं देगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवं बळ मिळालं आहे। सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। या भव्य कार्यक्रमामुळं देगाव परिसरात उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून हे मंदिर पुढील काळात श्रद्धेचं प्रमुख केंद्र ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली।